AI ॲप्लिकेशन्स आणि एजंट्सची बोलायची कल्पना करा. आज माझ्यासमोर मायक्रोसॉफ्ट लर्नचं एक मॉड्यूल उघडा आहे आणि खरं सांगते, यातली काही चित्र आणि शब्द बघून डोकं अगदी चक्रावून गेलंय. AI स्पीच म्हणजे नक्की काय? आपलं बोलणं मशीनला कसं समजतं? आणि मशीन आपल्यासारखं कसं बोलतं? हे सगळं सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी आज आपण एक तज्ज्ञानासोबत घेतले आहे. तर या गुंतागुंतीच्या विषयाची सोप्या भाषेत चिरफाड करायला तयार आहात का? अगदी तयार. आणि काळजी करू नका, हे काय रॉकेट सायन्स नाहीये. खरं तर आपण रोजच्या जीवनात हे तंत्रज्ञान इतकं वापरतो की आपल्याला त्याची सवय झाली आहे. आजच्या आपल्या चर्चेचा उद्देश अगदी सोपा आहे. आपण या मॉड्यूलमधल्या 2 मूलभूत गोष्टी समजून घेणार आहोत. पहिली, स्पीच रेकग्निशन, म्हणजे बोललेल्या शब्दांना टेक्स्टमध्ये बदलणं. आणि दुसरी, स्पीच सिंथेसिस, म्हणजे टेक्स्टला पुन्हा माणसाच्या आवाजात बदलणं. आपण या तंत्रज्ञानाच्या पडद्याआड काय चालतं याचा एक मजेशीर दौरा करणार आहोत. चला तर मग सुरुवात कुठून करायची? या मॉड्यूलमधलं पहिलंच युनिट आहे स्पीच इनेबल्ड सोल्युशन्स. नावावरून वाटते की हे तंत्रज्ञान कुठे कुठे वापरलं जातं याबद्दल असेल. अगदी बरोबर. आपण तंत्रज्ञानाच्या खोलात शिरण्याआधी ते आपल्या आजूबाजूला कुठे लपलं हे शोधून काढूया. सुरुवात करूया स्पीच रेकग्निशनने, म्हणजे आपलं बोलणं ओळखण्याच्या जादूने. आठवून बघा, तुम्ही कधी कस्टमर सर्व्हिसला फोन लावलाय आणि तिकडून एक ऑटोमेटेड आवाज तुम्हाला म्हणतो, तुमची समस्या एका वाक्यात सांगा. हो, आणि मग मी काहीतरी सांगते आणि तो आवाज म्हणतो, मला समजलं नाही, कृपया पुन्हा प्रयत्न करा. नेमकं तेच. पण जेव्हा ते काम करतं, तेव्हा तुमचं बोलणं टेक्स्टमध्ये रूपांतरित होतं आणि योग्य एजंटकडे पाठवलं जातं. दुसरं उत्तम उदाहरण म्हणजे आपले व्हॉइस असिस्टंट. सिरी, अलेक्सा, गुगल असिस्टंट हे सगळे याच तंत्रज्ञानाचे तर खेळ आहेत, की नाही? आपण बोलतो, ते ऐकतात आणि काम करतात. म्हणजे मी सोफ्यावर बसून अलेक्सा, लाईट्स बंद कर अशी आज्ञा देते, त्यामागे हेच तंत्रज्ञान आहे. हे तर माझ्या आळशीपणाला खतपाणी घालतंय. आणखीन कुठे वापर होतो याचा? तुमच्या कामाच्या ठिकाणी मोठमोठ्या मीटिंग्समध्ये आता कोणी नोट्स काढत बसत नाही. मीटिंगमधली संपूर्ण चर्चा आपोआप रेकॉर्ड होऊन तिचं टेक्स्टमध्ये रूपांतर होतं. याला मीटिंग ट्रान्स्क्रिप्शन म्हणतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हेल्थ केअर क्षेत्रात डॉक्टर रुग्णांची माहिती, औषधं, रिपोर्ट्स हे सगळं बोलून थेट सिस्टममध्ये नोंदवू शकतात. यामुळे त्यांचा तो कागदोपत्री कामातला वेळ वाचतो आणि ते रुग्णांवर जास्त लक्ष देऊ शकतात. हे खरंच खूप उपयुक्त आहे. म्हणजे एका बाजूला मशीन आपले बोलणं ऐकून ते टेक्स्टमध्ये बदलतंय. आता दुसऱ्या बाजूचा विचार करूया. या मॉड्यूलमध्ये स्पीच सिंथेसिस असा शब्द आहे, म्हणजे टेक्स्टला आवाजात बदलणं. याचे काय उपयोग आहेत? याचेही उदाहरणं खूप मजेशीर आहेत. अनेक वेबसाईट्सवर तुम्ही गेलात की कोपऱ्यातून एक चॅटबॉट मी तुमची काय मदत करू असं विचारतो. काही वेळा तो फक्त टाईप करतो, पण अनेकदा तो आपल्याशी नैसर्गिक मानवी आवाजात बोलतो. तो आवाज कुठून येतो? तो आहे स्पीच सिंथेसिसचा कमाल. अच्छा, म्हणजे तो खरा माणूस नसतो तर एक बोलणारा रोबॉट असतो. अगदी तसंच. आणि याचा एक खूप महत्त्वाचा उपयोग म्हणजे ॲक्सेसिबिलिटी. ज्यांना दृष्टिदोष आहे त्यांच्यासाठी हे तंत्रज्ञान एक वरदान आहे. ते कोणत्याही वेबसाईटवरचा किंवा डॉक्युमेंटमधला मजकूर मोठ्याने ऐकू शकतात. तिसरं उदाहरण तर आपण सगळेच वापरतो, नॅव्हिगेशन ॲप्स. गाडी चालवताना पुढच्या चौकातून उजवीकडे वळा अशी जी सूचना येते ती याच तंत्रज्ञानामुळे. हो, नाहीतर माझ्यासारखी व्यक्ती एकाच चौकात 3 वेळा फिरत राहिली असती. म्हणजे या दोन्ही गोष्टी एकत्र येतात तेव्हा एक पूर्ण संभाषण तयार होतं. मी गुगल मॅप्सला विचारते, जवळचं रेस्टॉरंट कुठे आहे? हे झालं रेकग्निशन. बरोबर. आणि मग मॅप्स मला उत्तर देतं, जवळचं रेस्टॉरंट 2 किलोमीटरवर आहे. हे झालं सिंथेसिस. वा, आता मला यामागचं विज्ञान जाणून घ्यायचंय. उत्तम. चला तर मग आपल्या मॉड्यूलच्या दुसऱ्या युनिटकडे वळूया. स्पीच रेकग्निशन, म्हणजे मशीन आपलं बोलणं कसं समजतं. ही प्रक्रिया 6 टप्प्यांमध्ये विभागलेली आहे. जसे एखाद्या गुप्तहेराचं मिशन असतं, जिथे प्रत्येक एजंट आपापलं काम चोख बजावतो. गुप्तहेराचं मिशन, आता मजा येणार. सांगा, पहिला एजंट कोण आहे? पहिला एजंट आहे ऑडिओ कॅप्चर. हा आपला मायक्रोफोन आहे. जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा तुमच्या आवाजाच्या लहरी हवेत पसरतात. मायक्रोफोन या लहरींना पकडतो आणि त्यांना डिजिटल सिग्नलमध्ये बदलतो. या प्रक्रियेला सॅम्पलिंग म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर तुमचा आवाज म्हणजे एक नदीचा प्रवाह आहे
आणि सॅम्पलिंग म्हणजे त्या प्रवाहाचे सेकंदाला हजारो छोटे छोटे फोटो काढणं. जितके जास्त फोटो तितकी आवाजाची गुणवत्ता चांगली. ठीक आहे, म्हणजे माझ्या आवाजाचे हजारो डिजिटल फोटो काढले गेले, पण माझ्या आवाजासोबत घरातल्या पंख्याचा, बाहेरच्या गाडीचा आवाजही रेकॉर्ड झाला असेल, त्याचं काय? अगदी बरोबर प्रश्न. इथेच दुसरा एजंट कामाला लागतो, प्री प्रोसेसिंग. याचं काम एखाद्या नाईट क्लबच्या बाउन्सरसारखं आहे. तो फक्त महत्वाच्या लोकांना म्हणजे तुमच्या आवाजाला आत येऊ देतो आणि बाकीचा गोंगाटा बाहेरच थांबवतो. यासाठी मेल फ्रिक्वेन्सी सेप्स्ट्रल कोइफिशियंट्स MFCC असे एक भारी तंत्रज्ञान वापरलं जातं. याचं वैशिष्ट्य असं की ते माणसाच्या कानाप्रमाणेच आवाज ऐकतं, त्यामुळे ते अनावश्यक गोंगाटातून माणसाचा आवाज अचूकपणे वेगळा काढतो. वा, म्हणजे क्लबचा बाउन्सर फक्त माझ्या आवाजालाच आत सोडतो. आता आत गेल्यावर काय होतं? तिसरा टप्पा कोणता? तिसरा टप्पा आहे अॅक्युस्टिक मॉडेलिंग. इथे खऱ्या अर्थाने भाषा समजायला सुरुवात होते. मशीन तुमच्या आवाजातील सर्वात लहान घटक ओळखायला शिकतं, ज्यांना फोनिम्स म्हणतात. फोनिम्स? हो, फोनिम्स म्हणजे बोलल्या जाणाऱ्या भाषेची अक्षरं. उदाहरणार्थ, कमळ या शब्दात क, म आणि ळ असे 3 मूळ ध्वनी किंवा फोनिम्स आहेत. मशीनला लाखो शब्दांच्या आवाजाचे प्रशिक्षण दिलेलं असतं, ज्यामुळे ते हे लहान ध्वनी ओळखायला शिकतं. 1 मिनिट, इथे मला एक प्रश्न आहे. माझा कमळ म्हणण्याचा उच्चार आणि एखाद्या दुसऱ्या राज्यातील माणसाचा उच्चार वेगळा असू शकतो. मग मशीन गोंधळत नाही का? खूप छान प्रश्न आहे. आणि इथेच चौथ्या एजंटची एंट्री होते, लँग्वेज मॉडेलिंग. हा एजंट म्हणजे व्याकरणाचा शिक्षक आहे. काही शब्दांचे उच्चार सारखेच असतात, जसे इंग्रजीत देर, देर आणि देर किंवा मराठीत दिन आणि दीन. नुसत्या आवाजावरून यातला फरक ओळखणं कठीण आहे. इथे लँग्वेज मॉडेल कामाला येतं. ते वाक्याचा संदर्भ आणि व्याकरण तपासतं. त्याला माहीत असतं की इट इज देअर कार हे वाक्य व्याकरणाच्या दृष्टीने बरोबर आहे, पण इट इज देअर कार हे चूक आहे. ते संभाव्यतेवर काम करतं. म्हणजे हा एक प्रकारे अंदाज लावतो की पुढे कोणता शब्द येण्याची शक्यता जास्त आहे, बरोबर? शर्यतच आहे. अकुस्टिक मॉडेल ध्वनी ओळखतं आणि लँग्वेज मॉडेल व्याकरण तपासतं. या दोघांच्या मदतीने लाखो संभाव्य वाक्य तयार होतात. मला चहा हवा ऐवजी मला झहा हवा किंवा मला चढा हवा अशी अनेक वाक्य तयार होऊ शकतात. डिकोडिंग या सर्व पर्यायांमधून सर्वात जास्त संभाव्य असलेलं वाक्य निवडतं. यासाठी बीम सर्च नावाचं तंत्र वापरलं जातं, जे फक्त सर्वोत्तम पर्यायांनाच पुढे घेऊन जातं. म्हणजे अंतिम फेरीपर्यंत फक्त काहीच स्पर्धक पोहोचतात. आणि शेवटचा 6वा टप्पा. शेवटचा आणि 6वा टप्पा आहे पोस्ट प्रोसेसिंग. हा म्हणजे फायनल टचअप देणारा कलाकार आहे. डिकोडिंगमधून जे टेक्स्ट मिळतं ते कच्चं असतं. उदाहरण, हॅलो, माझं नाव समीर आहे. पोस्ट प्रोसेसिंग त्याला अंतिम स्वरूप देतं, जसं की हॅलो, माझं नाव समीर आहे. यात योग्य ठिकाणी स्वल्पविराम, पूर्णविराम जोडणं, नावाचं पहिलं अक्षर मोठं करणं, 3 वाजताला 3 PM असं लिहिणं, ही सगळी कामं इथे होतात. आणि मग आपल्याला अंतिम वाचनीय टेक्स्ट मिळतं. वा, म्हणजे आवाज रेकॉर्ड होण्यापासून ते वाचनीय टेक्स्ट तयार होण्यापर्यंतची ही तर एक पूर्ण फॅक्टरीच आहे. हे खरंच खूपच रंजक आहे. आता मला उलट प्रक्रिया समजून घ्यायची आहे. म्हणजे मशीन इतकं स्पष्ट आणि माणसासारखं बोलतं कसं? 90च्या दशकातल्या चित्रपटांमधला तो रोबोटिक आवाज गेला कुठे? तो आवाज आता संग्रहालयात गेलाय. आताचं तंत्रज्ञान खूप प्रगत झालं आहे. चला, आपल्या मॉड्यूलच्या 3ऱ्या युनिटकडे जाऊया, स्पीच सिंथेसिस. ही प्रक्रिया स्पीच रेकग्निशनच्या जवळपास उलटी आहे. या 4 मुख्य टप्पे आहेत. पहिला टप्पा आहे टेक्स्ट नॉर्मलायझेशन. हे नॉर्मलायझेशन म्हणजे काय? टेक्स्टला योगासनं करायला लावतात की काय? तसंच काहीसं समजा. मशीनला वाचायला सोपं जाईल असं टेक्स्ट तयार केलं जातं. कम्प्युटरला $, पर्सेंट, डॉक्टर यांसारखे चिन्ह किंवा संक्षिप्त रूपं थेट वाचता येत नाहीत. त्यामुळे डॉक्टर स्मिथ बॉट 3 बुक्स फॉर $20 हे वाक्य डॉक्टर स्मिथ बॉट 3 बुक्स फॉर $20 असं पूर्ण शब्दांमध्ये रूपांतरित केलं जातं. म्हणजे मशीनसाठी टेक्स्ट आधी सोपं करून घेतलं जातं. यानंतर काय होतं? यानंतर येतो दुसरा टप्पा, लिंग्विस्टिक ॲनालिसिस. इथे पुन्हा आपले मित्र फोनेम्स येतात. या टप्प्यात टेक्स्टमधल्या प्रत्येक शब्दाला त्याच्या मूळ ध्वनीमध्ये म्हणजे फोनेम्समध्ये विभागलं जातं. इंग्रजीसारख्या भाषेत हे खूप आव्हानात्मक असतं, कारण तिथे स्पेलिंग आणि उच्चार यांचा काहीच मेळ नसतो. उदाहरणार्थ दो, थ्रू आणि कफ
ह्या तिन्ही शब्दांमध्ये औ अक्षरं समान असली तरी त्यांचे उच्चार पूर्णपणे वेगळे आहेत. इथे मशीनला प्रत्येक शब्दाचा योग्य उच्चार काय असेल हे ठरवावं लागतं. हां, तर इंग्रजीच्या शिक्षकांसाठी पण डोकेदुखीचा विषय असतो. मशीन हे कसं काय करतं? त्याला प्रचंड मोठ्या डिक्शनरी आणि नियमांचं प्रशिक्षण दिलेलं असतं. पण खरा बदल घडवतो तो तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा, प्रोसोडी जनरेशन. प्रोसोडी म्हणजे आवाजाचा आत्मा. आवाजाचा आत्मा म्हणजे? प्रोसोडी म्हणजे बोलण्यातली लय, आवाजातील चढ उतार, कोणत्या शब्दावर जोर द्यायचा आणि कुठे थांबायचं हे सगळं. यामुळेच आवाज रोबोटिक वाटत नाही. उदाहरणार्थ, मी त्याला पैसे दिले आणि मी त्याला पैसे दिले. या दोन्ही वाक्यात शब्द तेच आहेत, पण जोर दिलेल्या शब्दामुळे अर्थ बदलतो. हा जो भावनिक स्पर्श आहे तो प्रोसोडीमुळे येतो. अनेकदा टेक्स्ट मेसेजेस वाचून गैरसमज होतात कारण त्यात प्रोसोडी नसते. हे तंत्रज्ञान आवाजाला तीच भावना देतं. कमाल आहे. म्हणजे मशीनला फक्त शब्दच नाही तर त्या शब्दांमागची भावना आणि बोलण्याचा उद्देशही शिकवला जातो. आणि शेवटचा टप्पा कोणता? चौथा आणि अंतिम टप्पा आहे स्पीच सिंथेसिस, म्हणजेच प्रत्यक्ष आवाज निर्माण करणे. पूर्वी कम्प्युटर आधीच रेकॉर्ड केलेले शब्दांचे तुकडे जोडून वाक्य बनवायचा. त्यामुळे तो आवाज तुटक आणि रोबोटिक वाटायचा. पण आता न्यूरल वोकोडर नावाचं आधुनिक तंत्रज्ञान वापरलं जातं. हे तंत्रज्ञान फोनेम्स आणि प्रोसोडीच्या सूचनांनुसार माणसाच्या आवाजाच्या लहरी नव्याने तयार करतं. हे एखाद्या अत्यंत कुशल डिजिटल गायकासारखं काम करतं, जो दिलेल्या सूचनांनुसार अचूक आणि सुमधुर गाणं गातो. यामुळे तयार होणारा आवाज अत्यंत नैसर्गिक आणि उच्च दर्जाचा असतो. तर आजच्या या चर्चेतून हे स्पष्ट झालं की स्पीच रेकग्निशन म्हणजे आवाजाच्या नदीतून शब्दांचे मोती वेचणं आणि स्पीच सिंथेसिस म्हणजे शब्दांच्या मोत्यांना पुन्हा आवाजाच्या धाग्यात ओवणं. एक तंत्रज्ञान आपलं बोलणं समजतं तर दुसरं आपल्याला बोलून दाखवतं. अगदी बरोबर. माणसाच्या बोलण्याच्या आणि ऐकण्याच्या गुंतागुंतीच्या क्षमतेला मशीनसाठी सोप्या, तार्किक आणि गणितीय टप्प्यांमध्ये विभागून हे तंत्रज्ञान काम करतं. ध्वनीचं विश्लेषण करून त्यातील व्याकरण समजून घेणं आणि मजकुराचं विश्लेषण करून त्याला योग्य लय आणि भावना देणं हा या दोन्ही प्रक्रियांचा गाभा आहे. आज आपण पाहिलं की मशीन आपल्यासारखं बोलायला आणि ऐकायला कसं शिकतंय. हे तंत्रज्ञान नक्कीच आपलं आयुष्य सोपं करत आहे. पण एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जसं जसं मशीनचा आवाज आणि माणसाचा आवाज यातील फरक ओळखणं कठीण होत जाईल तसतसं आपल्या मानवी संवादावर याचा काय परिणाम होईल यावर विचार करायला हरकत नाही.